तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फू बाय फू. चला तर मग आजच्या लाफ्टर राईडला सुरुवात करूया. स्वागत करूया आपल्या लाडक्या जजेसचं. निर्मितीताई सावंत, स्वप्नील जोशी आणि आजही आपल्या बरोबर आहे व्हेरी वर्सटाईल जितेंद्र जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जाओ ताई गुना पहुंच जाता हूं मैं वहां पुनः पुनः. डिटेक्टिव के जाओ ताई गुना पहुंच जाता हूं मैं वहां पुनः पुनः. वाव, गॉगल वाला नको. परवाच 2 घेतलेत, पुन्हा कधी करूया. गॉगल वाला दिसतो का मी? एवढं सगळं घालून आलोय. मी डिटेक्टिव्ह के हे घे माझं कार्ड. कालच मी माझं नवीन दुकान सुरू केलंय. दुकान म्हणजे व्यवसाय सुरू केलाय. प्लीज बघा ना, मी एक नवीन असा स्ट्रगलर असा मी असा डिटेक्टिव्ह आहे. काहीतरी काम बघा ना तुमच्याकडे. कुणी हरवलंय का? आम्ही लगेच शोधून देऊ शकतो. किडनॅप झालंय. ठीक आहे, मला सांगा तुम्ही याआधी कुठली केस सॉल्व्ह केली? केसेस म्हणा केसेस. परवाच माझ्या मित्राचा मोबाईल सापडत नव्हता. 2 मिनिटात शोधून 2 मिनिटात. 2 मिनिटात कसं काय? कसं काय? माझ्या मोबाईलवरून रिंग दिली, लगेच सापडला. त्याच्याच बॅगेत होता. अच्छा. माझ्या मम्मीची पर्स हरवली होती. मी तुम्हाला कशी शोधली सांगतो. नको, नंतर मला आधी कार्यक्रमाला सुरुवात करू दे. तर या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येतात प्रायोगिक रंगभूमीवरील एक ज्येष्ठ कलाकार, ज्यांना भेटला एक स्ट्रगलर. बघूया तो त्यांच्याकडून काय शिकतोय का. आणि ही धमाल घेऊन येत आहेत स्वप्नीलजींच्या टीमचे आनंद आणि दिगंबर. अभिनयाच्या क्षेत्रात येतात रोज नवीन कोणी. रंग नाही, रूप नाही, नाही आठवणी. स्ट्रगलर सगळे बोंबलत फिरतात. संधी द्याना कुणी, संधी द्याना कुणी. हा स्टुडिओ पाशी मी येऊन पोचलेलो आहे. अगदी करेक्ट वेळेत आलेलो आहे. इतकी वर्ष मी अभिनयाचं काम करत आलेलो आहे. काही लोक मला नटही म्हणतात. तर आज मात्र मला या सिनेमात काम करायची संधी मिळालेली आहे. ऐक इकडे. मला सांग, ह्या सिनेमाचं काम ऐकणार रे. नट आहे मी. थोडा तरी मानाने वागावा रे. तू इकडे. हा, मला सांग, नवीन सिनेमाचं शूटिंग इथेच चालू आहे. हा, डायरेक्टरला जाऊन सांग मी आलेलो आहे आणि मला एक जरा चहा आण. अरे ऐक तरी, चहा नटाला चहा लागतो रे. सुरुवात. सर नमस्कार करतो सर. सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. मी तुमची कामं बघितलीत ना प्रायोगिक रंगभूमीवरची. काय करतोस तू? मी स्ट्रगलर आहे सर. इथे काय करतोयस मग? सर मी या सिनेमात काम करतोय सर. तुलाही घेतलंय वाटतं या सिनेमात? हो सर. चांगलंय. तुम्हाला नवीन मुलांना कामं मिळतात. चांगलंय. मी आहे बरं का या सिनेमात. हो म्हणजे काय, वास्तविक मी करत नाही असले धंदे काय ते तुमचे सिनेमे आणि सिरियल. आपण नाटकवाले. त्यातनं कमर्शियल नाटकवाले नाही. असे चळवळीतले नाटकवाले. वास्तविक मी करत नाही असले काही. मगापासून बघतोय मी तुझ्याकडे. कोणासारखा दिसतोस तू? त्या दिगंबर नाईक सारखा दिसतो. हो सर. चांगलंय. मिशी सोडली तर अगदी सेम म्हणजे. हो सर. दिसतोस त्यासारखा. टॅलेंटही त्याच्या इतपत असेल तर अवघड आहे रे तुझं. पण सर त्यांच्याकडे बरेच सिनेमे आहेत सर. ते एक आहे ना, मधल्या काळात जरा दुर्लक्ष झालं माझं तर यशस्वी होऊन गेला तो एकदम. सर ते पण काम करतायत या सिनेमात. अच्छा, दिगा पण आहे का या सिनेमात? हो सर. असेल, आपल्याला काय असेल काहीतरी रोल त्याचा. सर तुमच्यापेक्षा त्यांचा रोल मोठा आहे ना? कोण म्हणला? नाही, अजिबात खरं नाही आहे. नाही. त्याला वाक्य जास्त आहेत, मला सीन कमी आहे. पण महत्वाचं काम माझंच आहे. हो. आणि तुमच्या नवीन मुलांसारखे आम्ही वाक्य बघत नाही रे, लेंथ नाही बघत. आम्ही अशी डेप्थ बघतो, अभिनयाची डेप्थ. बरोबर बोललात तुम्ही सर. माझा रोल बघून मला लोक प्रश्न विचारतात ना, त्यांनाही मी हेच उत्तर देतो. लोक तुलाही काही विचारतात? काय मग पुढे असलेच घाणेरडे सिनेमे आणि त्या सिरियल्स करायचं मनात आहे का? काही चांगलं करायचं सर. मी नाटक वगैरे करतोय ना. मी एक नाटक करतोय सर. असेल ते धंदेवाईक नाटक. धंदेवाई? ते तुमचं कमर्शियल.
हो ना सर, कमर्शियल नाटक करतो मी सर. वाटलंच मला कमर्शियल नाटक. काय नाव नाटकाचं? वाहतो ही बर्व्यांची बिडी. ती नंतर वा, आधी नाटकाचं नाव सांग. हेच नाव आहे सर, वाहतो ही बर्व्यांची बिडी. अच्छा, त्या बर्व्यांच्या प्रोजेक्ट मध्ये आहेस का तू? हो सर. पैसा चांगला मिळत असणार याला या वया. सगळंच सांगाय. बरं सांगा, काय नाईट काय लाचारासारखी किती घेता? ते देतात ना सर. नाही देतात ते, पण घेताना लाचारासारखी किती घेता? 200 रुपये सर. तुला 200 रुपये नाईट मिळते? अरे गधड्या, 200 रुपये तुला नाईट मिळते? परमेश्वरा, झालाय का रे एखादा तरी प्रयोग झालाय त्याचा नाटकाचा? परवाच झाला ना ढांगणेवाडीत. कुठे? ढांगणेवाडी. ढांगणेवाडी. हो. ही अक्षरं अलीकडे गाव म्हणून पसरली आहेत की काय? ढांगणेवाडी कुठं आहे? कुठे ढांगणेवाडी? सर महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्राचे दिवस वाईट आहेत हेच खरं. कल्याण पासून 175 किलोमीटरवर आहे सर. कोण? ढांगणेवाडी. अजून त्या ढांगणेवाडीतच आहेस तू? अरे इथून कल्याण 25 किलोमीटर, तिथून पुढे 175 किलोमीटर कुठं काय ढांगणेवाडी? हो. म्हणजे 200 किलोमीटर झाले. बरोबर. जाऊन येऊन 400. हो सर. 200 रुपये नाईट तुझी. 8 आणे पर किलोमीटर रेट आहे तुझ्या अभिनयाचा. काय मुंबईत कधी पेटवणार आहात काही बर्व्यांची बिडी? हो सर, उद्याच आहे ना शिवाजी मंदिरात 7:30 वाजता संध्याकाळी. अरे शिवाजी मंदिरवाल्यांना माहितीये का ही वाईट बातमी? हो ना, त्यांनाही माहित आहे आणि प्रेक्षकांनाही माहित आहे, कारण आम्ही जाहिरात केली आहे. अच्छा अच्छा. काय नाटकाला दिग्दर्शक वगैरे आहे का आपलं एकत्र येऊन केलंय मुलांनी? हो आहे ना, गोमेश डांगूजी चांगळे. नाही ते ठीक आहे, पण नाव काय डायरेक्टरचं? हेच नाव आहे, गोमेश डांगूजी चांगळे. चांगले? हो. अशा नावाचा डायरेक्टर आहे? हो ना सर. वडिलांचं नाव चांगूजी आहे. हो. त्याचं नाव गोमेश आहे. हा. रंगभूमी खलास व्हायचं हे महत्वाचं कारण आहे. वाटेल त्या नावाची माणसं येऊन नाटकं बसवतात अलीकडे. अरे कोण लेखक कोण आहे नाटकाचा? गडकरी सर. अरे अरे अरे, त्या चांगल्याने आणि तू मिळून डायरेक्ट गडकऱ्यांना हात घातला? तसं नाही सर, लक्ष्मण गडकरी. हा मग ठीक आहे, मला वाटलं की तुम्ही राम गणेश की काय. नाही सर. येतात ना रे तुमच्या नाटकाला प्रेक्षक वगैरे? हो येतात ना सर. काहीतरी सांगू नकोस. एखाद दुसरा आला असेल, पेपरात बातमी यायची. एखाद दुसऱ्या प्रेक्षकाला प्रेक्षागृहात पाहून दाटले आणि लुटले. हसायची गरज नाही सर, आमच्या पण नाटकाला गर्दी होते आणि प्रेक्षक येतात. लागलेलं दिसतंय कमर्शियल सगळे लागलेले. असं होतं कधी कधी. अजून मला बोलवत अरे ते लोक. सीन आला सर, सीन आला सर. हो का? नमस्कार करतो ते सर. ठीक आहे ठीक आहे. सरांबरोबर सीन आहे सर, तुमच्या बरोबर सीन आहे सर. अरे असणारच, नवीन मुलं तुम्ही, हो, सर. घाबरून जाल काम करताना. आमच्यासारखे अनुभवी लोक नकोत का? बरोबर. हा, वाच माझी वाक्य वाच. सॉरी सर, पण तुम्हाला एकही डायलॉग नाहीये सर. असं नसेल रे, मला एकाच सीन पुरतं बोलवलं नाही का? असं मानाने बोलवलंय. पण काळजी करू नका सर, तुम्ही सगळं एक्सप्रेशन वर मारून द्याल ना सर. मी कामं बघितली आहेत तुमची. नाही, एक्सप्रेशन वर मारतोय गेले कितीतरी एपिसोड. जमत नाही ना तेवढं, काहीतरी असणार बघ ना. नाही काळजी करू नका सर, पण एक्सप्रेशन्सला पण वाव नाहीये. का रे? कारण या सीन मध्ये तुमचं फक्त पासिंग आहे सर. फक्त हो. नसेल रे, असं बघ एकदा काहीतरी. एवढं नका. बोलवलंय मला मानाने. पण कशाला काळजी करताय सर? आमचं काय, आम्ही स्ट्रगलर हो, होतो. हो. जे समोर देतात ते वाचायचं, पाठ करायचं आणि बोलायचं. हा, ते तुमचं. पण तुम्ही प्रायोगिक रंगभूमीवरचे नटश्रेष्ठ. हो रे. तुम्ही या पासिंगच्या सीन मध्ये सुद्धा दाखवाल ना तुमची अभिनयाची डेप्थ. क्या बात आहे. बघूयात हा प्रयोग कसा वाटला आपल्या परीक्षकांना. निर्मितीताई. मला वाटतं मी दोन्ही रंगभूमीवरून आलेली आहे. प्रायोगिकवर पण मी होते आणि आता व्यावसायिकला पण आहे. मला दोन्हीचा अनुभव असल्यामुळे मला ते कळले, मला ते पोचले. पण आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचायचे, त्यामुळे थोडेसे कमी वाटले 25 मला. बाकी तुम्ही छानच केलं. ओके. ऑल द बेस्ट. फिनाले येतोय जवळ, तयारी करा. स्वप्नील सर. आनंद दिगंबर, खूप सुंदर परफॉर्मन्स झाला. ताई म्हणली तेच मला पण वाटतं. थोडंसं रिफ्रेश करेन मी की थोडंसं सामान्य माणसाच्या दृष्टीने स्पून फिडिंग कमी झालं ऍक्ट मध्ये. ओके. परफॉर्मन्स अप्रतिम झाला, खूप आवडला. तुम्ही दोघांनी खूप सुंदर केलं, मजा आली, धमाल. जितू. मला मजा वाटली. मला काही मी त्यातलं खोट नाही काढू शकत आहे, कारण मला बघायलाच मजा वाटत होती. अंड्या आला तिथेच मजा आली, दिघ्या आला तेव्हाही मजा आली. दोघंही तुम्ही भारी आहात, मजा आली. आता वळूया मार्क्स कडे. निर्मितीताईंचे गुण राहणार आहेत गुलदस्त्यात. स्वप्नील सर 8 गुण. 8 गुण.
आधीचे 36, आत्ताचे 8, 44 गुण. क्या बात आहे. आणि आज एलिमिनेशन आहे आणि तुम्ही फिनालेकडे पण चाललाय, तेव्हा पुढच्या सगळ्या छान छान प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू